पुत्र मैदान म्हटलं की खऱ्या अर्थाने आम्ही भारताच्या ईडन गार्डन्सवरती क्रिकेट खेळतो आहोत असंच काहीतरी इथे पाहायला मिळते. 32 शिराळा रबल बॉल प्रीमियर लीग सत्र 2024 मध्ये सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत करून मी समालोचक शांताराम यमकर पाटण तालुका. तर धन्यवाद पुन्हा एकदा नरेश मर्टेकर सरांचं, सुनील सर आणि शिरसाट सर या तिन्ही सरांचं मी मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक अभिनंदन व्यक्त करतो आणि मॅचकडे घेऊन जातो. हिंदी करूँ? ठीक ठीक. तो चलिए मैच की ओर ले जाऊंगा. आज का ये चालू मुकाबला दादा बॉयज 11 विरुद्ध अरुण दादा मोहिते स्पोर्ट, ये दो टीम के बीच यहाँ पर संघर्ष हर एक दर्शकों को देखने के लिए मिलेगा. सभी दर्शक कह रहे हैं कि हिंदी में समालोचन सुनना है तो अच्छी बात है. हर दर्शकों को प्यारा प्यारा नमस्कार करते हुए मैच की ओर ले जाऊंगा. दादा बॉयज 11 विरुद्ध अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स, ये दो टीम के बीच संघर्ष के मुकाबला. तो दोनों टीम यहां पर सज्ज. टॉस जीतकर प्रथम बल्लेबाजी करने वाली टीम्स विजय पौले सर, महाराष्ट्र के बड़े नामांकित गेंदबाज. पहली गेंद ऑन साइड की दिशा में गेंद को खेला कैच के लिए ये मौका, और इस मौके का जरूर लाभ उठाते हुए पहली गेंद पर विजय पौले बैक टू द पैवेलियन. एक बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन हर एक दर्शक देखना चाहते थे, लेकिन विजय पौले बड़ा स्ट्रोक नहीं खेल पाए. थोड़े से ऊपरी हिस्सा बल्ले का लगने के बाद ऑन साइड में एक बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास कर रहे थे, लेकिन असफल बने. स्ट्रोक में ज़्यादा प्रभाव नहीं था. कई समय गेंद हवा में लहराती हुई, और यहाँ पर देखा जाए तो पहली गेंद पर पहली विकेट सफलता प्राप्त करने के बाद थोड़ा सा जल्लोश जरूर होगा, क्योंकि यहाँ पर विजय पौले जैसे एक महाराष्ट्र के दिग्गज गेंदबाज, जिनका नाम हम यूट्यूब के माध्यम से हर जगह, ग्रामीण हो सिटी में हो, हर जगह उनका नाम पूरी तरह से आदर्श से लिया जाता है. वो विजय पौले कई निराश होकर थोड़े से मैदान से बाहर जाने के बाद पहली गेंद पर पहली सफलता गेंदबाज शरद दूसरी ओवर की पहली गेंद डालने के लिए बॉलिंग मार्क पर तैयार. गेंदबाजी के लिए अमर, नए बल्लेबाज शरद विजय पौले की जगह लेकर आते हुए राइट टर्न राउंड द विकेट. ओ बढ़िया स्ट्रोक कवर के ऊपर से खेला. दो खिलाड़ी के बीच में गेंद ट्रैवल हो रही है काफी रफ्तार के साथ, दंदनाती हुई 4 रनों के लिए. विजय पौले जाने के बाद यहां पर इसी प्रकार की बल्लेबाजी करने की आवश्यकता इस टीम को थी. वही परफॉर्मेंस यहां पर निभाने का एक जबरदस्त प्रयास बल्लेबाज शरद के माध्यम से देखने के लिए मिला. खूबसूरती के साथ कदमों का अच्छा इस्तेमाल किया, थोड़े से स्टेप आउट हुए, बल्ला और गेंद का सही संपर्क, फिर एक डिप एक्स्ट्रा कवर के बीच में से चौका लगाते हुए अगली गेंद फिर से एक बार थोड़ा सा सम्मान दिया, और स्टंप के बाहर की गेंद थी, हल्के हाथों से खेला. 1 रन तो जरूर मिल पाएगा इसी 1 अंकों के साथ. स्कोर अभी तक 1 विकेट के नुकसान 5 रन. पहली ओवर प्रगति की ओर चलती हुई. अभी तक गेंद हो चुके 3 गेंद. अमर की अगली गेंद. नए बैटर्स मैदान के अंदर ऋषि और शरद दोनों अपने टीम को किस प्रकार से आगे ले जाएंगे. हर एक दर्शक देखना चाहते हैं कि अरुण दादा मोहिते ये टीम के मालिक और शंकर दादा मोहिते, दो मालिक ऑन साइड के दिशा में खेलना चाहते थे, लेकिन बल्ला और गेंद का विशेष संपर्क नहीं. थोड़ा सा किनारा लगने के बाद शॉर्ट फाइन लेग की दिशा में गेंद जाती हुई लेग बाइट्स के रूप में 2 रन का इजाफा. इसी 2 अंकों से स्कोर आगे बढ़ता हुआ. दोनों टीम के बीच में यहां पर जरूर संघर्ष देखने के लिए मिलेगा, क्योंकि पावर प्ले का 1 ओवर से पावर प्ले में आप बड़े बड़े स्ट्रोक खेल पाएंगे. तो यहां पर निश्चित तौर पर 4 ओवर्स का अगर मैच है तो मेरा मानना है कि 55 के आसपास स्कोर रखे तो बेटर होगा. दोनों टीम के बीच में एक अच्छा संघर्ष भी देखने के लिए हर एक दर्शकों को मिल पाएगा. राउंड द विकेट. बाएं हाथ के बल्लेबाज लेग स्टंप के बाहर गेंद, अंपायर 2 हाथ एरोप्लेन स्टाइल में फैलाते हुए वाइड का इशारा. इसी वाइड के साथ अतिरिक्त रनों की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ, जहां पर 8 रन 1 विकेट के नुकसान.
बहुत ही अच्छा क्रिकेट बत्ती शिराड़ा क्रिकेट एसोसिएशन के अंतर्गत खेला जा रहा है इस टूर्नामेंट रबर बॉल प्रीमियर लीग। वो बाउंसर गेंद थी, थोड़ा सा गिरने के बाद फिर से एक बार लेग स्टंप के बाहर अतिरिक्त रनों की सहायता से स्कोर एक एक अंकों से आगे बढ़ रहा है। स्लो एंड स्टडी विन इन द रेस। मैच जीतना है तो कहीं ना कहीं ऐसी रन कभी कभी अंतिम सत्र में काम आती है। तो ये 2 रन लगातार 2 वाइड के तौर पर मिल पाए। अगली गेंद फिर से एक बार बाएं हाथ के गेंद बल्लेबाज राउंड द विकेट। फिर से एक बार भटकती हुई गेंदबाजी, लाइन और लेंथ को कहीं ना कहीं सूझबूझ के साथ गेंदबाज अमर को कहीं ना कहीं अपनी बॉलिंग में थोड़ी सी सुधार करनी पड़ेगी जरूर, क्योंकि ऐसे अतिरिक्त रन 3 गेंद सीधा वाइड और ये वाइड जाने के बाद अतिरिक्त रनों का सिलसिला जारी रह रहा है, तो इसको रोकना पड़ेगा। वो इस बार देखो गेंद को मोड़ा, फाइन लेग की दिशा में 1 रन का इजाफा, इसी 1 अंक से फिर से एक बार स्कोर आगे बढ़ रहा है, जहां पर अरुण दादा मोहिते टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ पहली ओवर प्रगति की ओर चल रही है। एक बॉल अभी भी शेष है इस ओवर का, पावर प्ले की ओवर। पावर प्ले में बड़े बड़े स्ट्रोक खेलने की ज्यादा उम्मीद रखनी चाहिए थी, लेकिन विजय पावले जाने के बाद, एक नामांकित खिलाड़ी जाने के बाद थोड़ा सा मदार ये 2 बल्लेबाज के ऊपर ज्यादा प्रभाव। ओहो बढ़िया, इस बार देखो स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन बल्ले ने ऊपरी हिस्सा लेने के बाद, किनारा लगने के बाद गेंद जा रही शॉर्ट फाइन लेग की दिशा में, 1 रन का इजाफा, इसी 1 अंकों से स्कोर आगे बढ़ता हुआ। एक और समाप्ति के बाद स्कोर 12 रन 1 विकेट के नुकसान। एक ओवर समाप्त, 12 रन 1 विकेट के नुकसान। दोनों टीम के बीच निर्धारित 4 ओवर्स का ये मैच खेला जा रहा है, जहां पे देखना चाहिए दोनों टीम एक दूसरे के सामने किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे, किस प्रकार से गेंदबाजी करेंगे, किस प्रकार से क्षेत्र रक्षण के माध्यम से अपने टीम को एक कम से कम स्कोर बनाने का एक इरादा हर गेंदबाज के ऊपर ये जिम्मेदारी होती है, वो जिम्मेदारी सही तरीके से निभाते हुए पहली ओवर समाप्त, 1 विकेट की सफल, 12 रन। चलिए दूसरी ओवर प्रगति की ओर ले जाने के लिए गेंदबाजी मार्ग पर तैयार, नए गेंदबाज नयन यानी आंख, देखना पड़ेगा नयन का आंख और गेंद की रफ्तार और लाइन और लेंथ पूरी तरह से सूझबूझ के साथ करनी पड़ेगी, क्योंकि दूसरी ओवर की पहली गेंद और नए उम्मीद नए जोश के साथ गेंदबाजी के लिए। ओहो अच्छी गेंद गिरने के बाद थोड़ी सी अंदर आती हुई गेंद, थोड़ी सी विकेट कीपर अपना जल्लोश दिखाते हुए, थोड़ा सा आत्मविश्वास बिल्कुल बढ़ाने का कार्य विकेट कीपर के माध्यम से होता है, वही कार्य यहां पर विकेट कीपर करते हैं, पूरी तरह से आत्मविश्वास के साथ गेंदबाजी। वो बढ़िया प्रहार, इस बार देखो काफी समय हवा में लहराती हुई नोमैन्स लैंड में गेंद, या नहीं, कोई मौका नहीं किसी के पास, 2 रन का इजाफा, इसी 2 अंकों से स्कोर आगे बढ़ रहा है। अरुण दादा मोहिते टीम का स्कोर 14 रन 1 विकेट के नुकसान। अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स 14 रन 1 विकेट के नुकसान। दूसरी ओवर प्रगति की ओर चलती हुई गेंदबाज नयन अगली गेंद डालने के लिए फिर से एक बार बॉलिंग मार्ग पर तैयार। वो स्लोअर गेंद थी, डीप एक्स्ट्रा कवर के दरमियान गेंद खेला, 2 कदम आगे आते हुए गेंद जा रही काफी रफ्तार के साथ अपनी लक्ष्य की ओर, 4 रनों के लिए क्या खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। ये थोड़ा सा प्रेशर था, उस प्रेशर को पूरी तरह से निचोड़ दिया, पूरी तरह से प्रतिकार किया। बल्लेबाज की तारीफ जरूर करनी पड़ेगी, क्योंकि विजय पावले जाने के बाद एक महाराष्ट्र के बड़े बल्लेबाज, बड़े गेंदबाज, नामांकित गेंदबाज आपके टीम में है, तो कहीं ना कहीं आपको थोड़ा सा प्रयास, थोड़ा सा प्रेशर भी कम था, लेकिन जल्दी से जल्दी पहली गेंद पर विकेट जाने के बाद पिछले 2 खिलाड़ी स्वाभिमान से बल्लेबाजी कर रहे हैं, स्वाभाविकता को अपने सिद्ध भी कर रहे हैं। ओ इस बार देखो ऑफ स्टंप के बाहर की गेंद थोड़े से गिनने के बाद अंदर आती हुई, बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं, तब तक चतुराई के साथ 2 रन पूरे करेंगे या नहीं, प्रश्न चिन्ह। स्क्वायर लेग अंपायर की उंगली खड़ी, विकेट का पतन, ये दूसरा झटका।
अरुण दादा मोहिते स्पोर्ट विरुद्ध दादा बॉयज, ये दो टीम के बीच में चलता हुआ ये संघर्ष। शरद बैक टू द पेविलियन, नए बल्लेबाज शरद की जगह लेने के लिए अजय यानी अर्जुन। महाभारत युद्ध में हमने देखा होगा अर्जुन का प्रतिकार, अर्जुन की रफ्तार, अर्जुन का हर एक बाण जिस प्रकार प्रतिपक्ष के ऊपर आक्रमण कर रहा था, वही आक्रमण अजय के माध्यम से यहाँ पर हर एक दर्शकों को देखने के लिए मिल पाएगा या नहीं, यही आने वाला समय तय करेगा। जरूर समय तय करेगा, क्योंकि पेट में बच्चे और खेत में गेहूं समय तय करेगा। तो चलिए गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार तैयार, ओवर द विकेट, नयन की अगली गेंद। ओहो बढ़िया स्ट्रोक, इस बार देखो कैच के लिए मौका, कोई मौका किसी के पास नहीं, गेंद जा रही है लॉन्ग ऑन सीमा रेखा के ऊपर, दंदनाती हुई 6 रनों के लिए। ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत समय में मैदान के अंदर अपने टीम के लिए लड़ा वही सबसे बड़ा। क्या बात है, खूबसूरती के साथ यहां पर स्टेप आउट हुए, बल्ला और गेंद का सही संपर्क किया, गेंद रडार में ली, 6 रनों का यहां पर सिलसिला जारी रह रहा है, तो निश्चित रूप से आत्मविश्वास बड़ा होगा। ओ हो यहां पर देखो काफी समय हवा में लहराती हुई गेंद, 2-3 खिलाड़ी इकट्ठा हुए, गोली मारी राम को, लगी घनश्याम को और मर गया तिवारी। तीनों का संगम देखो, कोई भी हासिल नहीं कर पाए। कैच का जरूर मौका था, पॉइंट क्षेत्र में कोई भी खिलाड़ी वहां पर नजदीक नहीं थे, और नो मैंस लैंड में गेंद गिरने के बाद यहां पर एक 2 रन की सफलता, इस 2 अंकों से स्कोर आगे बढ़ रहा है। 27 रन, 2 विकेट के नुकसान। अरुण दादा मोहिते स्पोर्ट्स विरुद्ध शंकर दादा मोहिते, ये 2 टीम के बीच में चलता हुआ ये संघर्ष। दोनों टीम अपनी स्वाभाविकता को जरूर इस मैदान के अंदर सिद्ध करना चाहते हैं, तो कहीं ना कहीं अपना परफॉर्मेंस निश्चित तौर पर बेहतरीन करने के लिए हर खिलाड़ी मैदान में अपना भविष्य आजमाता है, क्योंकि भविष्य आजमाने के लिए हमने देखा होगा 32 शराड़ा का स्वाभिमान, जहां पर बात आ रही थी विजय पावले सर, इन्होंने ग्रामीण क्रिकेट खेलते हुए पूरे महाराष्ट्र भर अपना नाम, अपने तालुका का नाम, 32 शराड़ा का नाम और खास करके पश्चिम महाराष्ट्र का नाम भी उज्जवल कर दिया अपने कर्मों द्वारा। इसीलिए कहता है कि कर्मण्यवाधिकारस्ते मां फलेषु कदाचनम, मां कर्म फल हेतुर्भो माते संगस्त कर्मणि। इस बार देखो गेंद थोड़ा सा गिरने के बाद लेग स्टंप के बाहर वाइड का इशारा, अतिरिक्त रनों की सहायता से और 1 अंकों से स्कोर आगे बढ़ रहा है। तीसरी ओवर प्रगति की ओर चलती हुई, 2 विकेट के नुकसान, 28 रन अभी तक स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। विजय पावले ने हमारे निश्चित पश्चिम महाराष्ट्र का एक स्वाभिमान बढ़ाया, जरूर तारीफ करनी पड़ेगी। इस बार देखो बढ़िया प्लेटिंग शॉट, गेंद जा रही है 2 खिलाड़ी को बीट करते हुए, दंदनाती हुई सीमा रेखा के बाहर, रन मिलेंगे 4 तो बेड़ा होगा पार। निश्चित रूप से कहीं ना कहीं यहां पर बल्लेबाज जो अपनी स्वाभाविकता को सिद्ध कर रहे, आत्मविश्वास बढ़ाने वाले एक स्ट्रोक अगर आप खेलते हो, तो निश्चित रूप से मैंने मैच के प्रारंभ में कहा था 55 रन होना स्वाभाविक है और वो होना अपेक्षित है, क्योंकि इतना रन अगर आप इस मैदान के अंदर रखते हो तो मैच में काफी मजा आएगी, क्योंकि दोनों टीम टिट फॉर टैट जवाब देने की क्षमता। राउंड द विकेट, फिर से एक बार जबरदस्त प्रहार, गेंद जा रही है स्क्वायर लेग सीमा रेखा के ऊपर, दंदनाती हुई 6 रनों के लिए। क्या खूबसूरती के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, बढ़िया बल्ला और गेंद एक संपर्क होता है तो मीठी आवाज दर्शकों को आती है, सुनने को मिलती है, और अंपायर उतनी ही तेजी के साथ आसमान की ओर हाथ फैलाते तो काफी मजा आती है। तो बल्लेबाज फिर से एक बार अपनी स्वाभाविकता को सिद्ध कर रहे हैं। स्कोर अभी भी स्कोरबोर्ड पर आगे बढ़ता हुआ, 2 विकेट के नुकसान, 38 रन। तीसरी ओवर प्रगति की ओर चल रही है। तीसरी ओवर के गेंदबाज विजय, दो गेंद अभी तक तीसरी ओवर के समाप्त हुए। तीसरी गेंद के लिए फिर से एक बार राउंड द विकेट। ओहो, इस बार हल्के हाथों से खेलना चाहते थे, बड़ा स्ट्रोक नहीं था लेकिन थोड़ा सा ढकेल दिया, गली और फाइन लेग
क्षेत्र में 1 रन का इजाफा। 2 रन चाहते थे लेकिन एक दूसरे को मना किया, क्योंकि विकेट की यहां पर जरूर आवश्यकता है। विकेट दोनों अगर आप अच्छी तरह से बल्लेबाजी कर रहे हैं तो कहीं ना कहीं सर सलामत तो पगड़ी 50, ये शब्द का प्रयोग क्यों करता है? तो यहां पर दोनों बल्लेबाज सेटल है, थोड़ा सा आत्मविश्वास भी बढ़ा है। तो आत्मविश्वास बढ़ने के बाद जहां पर स्कोर आ रहा है धीमे से, कई गेंद डॉट भी जा रही, कई गेंद पर आक्रमण भी हो रहा है, और आक्रमण के बाद थोड़ा सा एक छोटा सा स्ट्रोक 1 रन का इजाफा। इसी के साथ स्कोर आगे बढ़ रहा है। 39 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं, 2 विकेट के नुकसान। अच्छी तारीफ करनी पड़ेगी दोनों बल्लेबाज की। यहां पर 32 शिराड़ा क्रिकेट एसोसिएशन के अंतर्गत खेला जा रहा है इस टूर्नामेंट। 32 शिराड़ा रबर बॉल प्रीमियर लीग सत्र 2024 में आप हर एक दर्शक इस टूर्नामेंट का आनंद महसूस कर रहे हैं। उन सभी दर्शकों को प्यारा प्यारा नमस्कार। ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, जोरदार स्ट्रोक खेलने का प्रयास था, लेकिन बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं। विकेट कीपर ने अपना काम किया, अंपायर अपना भी काम कर रहे हैं। वाइड का इशारा, वाइड का इजाफा देने के बाद अतिरिक्त रनों की सहायता से स्कोर 1 अंकों से फिर से एक बार अग्रसर हो रहा है। 40 रन हो चुके हैं, 2 विकेट के नुकसान। तीसरी ओवर प्रगति की ओर चल रही है। यहां पर देखना चाहिए तीसरी ओवर प्रगति की ओर तो नए बल्लेबाज, नए बैटर्स अजय और शरद, दोनों के बीच में एक अच्छा तालमेल देखने के लिए मिल रहा है। तो जहां पे देखना चाहते हैं कि शरद अपने व्यक्तिगत 10 रन पर खेल रहे हैं और अजय अपने व्यक्तिगत ऋषि और ऋषि खेल रहे हैं। तो यहां पर देखो ऑफसाइड की दिशा में हल्के हाथों से खेला, कोई प्रभावशाली स्ट्रोक नहीं था। तब तक चतुराई के साथ 1 रन पूरे करते हुए इसी 1 अंकों से स्कोर फिर से एक बार 41 रन, 2 विकेट के नुकसान। अगली गेंद फिर से एक बार बाएं हाथ के गेंदबाज ऋषि के पास क्षमता है, बड़े बड़े स्ट्रोक अभी तक खेले, बढ़िया स्ट्रोक। इस बार देखो वहां पर क्षेत्ररक्षक तैनात है, मौजूद है, वहां पर कोई भी गलती ना करते हुए तब तक चतुराई के साथ 2 रन पूरे करते हुए गुड रनिंग बिटवीन द विकेट। दोनों बल्लेबाज के बीच में देखो तालमेल कितनी अच्छी है। और एक बड़ा स्कोर अगर आपको खड़ा करना है तो कहीं ना कहीं इसी प्रकार से सावधानी के साथ क्रिकेट खेलना होगा। एक अच्छा स्कोर भी आपको अपडेट करना है, स्कोर को आगे ले जाना है, तब मैच में आप जीत के लिए संघर्ष कर पाएंगे, यही एक उम्मीद रखना पड़ेगा। 41 रन, 43 रन हो चुके अभी तक 3 ओवर समाप्ति के बाद। 43 इस इनिंग की अंतिम ओवर हो पाएगी, 6 गेंदों का खेल बाकी है। 43 रन, 43, लॉस ऑफ 2 विकेट। ऋषि और अजय अपनी स्वाभाविकता को यहां पर अंतिम ओवर, लास्ट ओवर, नेक्स्ट बॉलर बॉलिंग मार्क पर तैयार। स्ट्राइकिंग एंड की और दोनों बल्लेबाज देखो अजय और ऋषि, दोनों बल्लेबाज स्वाभाविकता के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। जहां पर हमारी टीम को जो स्कोर खड़ा करना है उसी स्कोर के और अग्रसर होने का एक दोनों बल्लेबाज के बीच में एक मानसिक तौर पर अनुमान लगा रहे हैं। राउंड द विकेट, चौथी ओवर की पहली गेंद लेकर आते हुए ओमकार, राउंड द विकेट। ओहो बढ़िया स्ट्रोक। इस बार देखो एक पैर हवा में छूटता हुआ, दूसरा पैर जमीन पर संतुलन बनाया और गेंद को मोड़ा फाइन लेग क्षेत्र में, सॉरी स्क्वायर लेग क्षेत्र में। 1 रन का इजाफा, दरमियान देखते देखते 2 रन कंप्लीट कर पाए। इसी 2 अंकों से स्कोर आगे बढ़ता हुआ, इस 2 रन के साथ स्कोर काफी रफ्तार के साथ आगे बढ़ने का एक जोरदार प्रयास अजय और ऋषि के माध्यम से देखने के लिए मिल रहा है। अरुण दादा मोहिते, शंकर दादा मोहिते, ये 2 भाई भाई के बीच में युद्ध। और इस बार देखो ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार वाइड का इशारा देते हुए अतिरिक्त रनों से स्कोर 1 अंकों से आगे बढ़ रहा है। जहां पर 46 रन, बड़ा स्कोर खड़ा करने के लिए दोनों बल्लेबाज दोनों छोर से अपनी अपनी स्वाभाविकता को सिद्ध कर रहे हैं। जहां पर देखना चाहते 4 ओवर का खेल और चौथी ओवर प्रगति की ओर देखना चाहते हैं अजय और ऋषि दोनों के बीच। और द विकेट, फिर से एक बार 2 खिलाड़ी बीच में कैच के लिए मौका, और इस मौके का जरूर लाभ उठाते हुए विकेट का पतन। अजय बैक टू द पैवेलियन। कौन गेले, ऋषि की अजय?
धन्यवाद. यानंतर होणारा सामना असेल आर्यन एलेव्हन्स विरुद्ध शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स. दोनों टीम को ये सूचना निवेदित की जा रही है कि टॉस डालने के लिए आपके दोनों टीम के कप्तान आर्यन एलेव्हन्स विरुद्ध शंभो वाकेश्वर स्पोर्ट ये दो टीम के कप्तान टॉस का बॉस इस मंच पर आइए. तर नुकतंच ज्यांचं आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय रघुनाथजी करमळकर सर आणि त्याचबरोबर कराड ग्रामीण क्रिकेटचे खजिनदार आदरणीय संदीपजी दबडे साहेब या दोन्ही मान्यवरांचा मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तो चलिए सभी दर्शकों को फिर से एक बार प्यारा प्यारा नमस्कार. राउंड द विकेट. ओहो, फिर से एक बार घुमाकर खेला. गेंद जा रही का फिर रफ्तार के साथ अपनी लक्ष्य के और फाइन लेग सीमा रेखा क्लियर कर रही है 4 रनों के लिए. क्या खूबसूरती के साथ बल्लेबाजी का यहां पर नजराना पेश कर रहे हर एक दर्शक. निश्चित रूप से तालियां बजानी चाहिए क्योंकि बल्लेबाज देखो और प्रेजेंस ऑफ माइंड इसी को कहा जाता है. पूरी तरह से टाइम कम था, बल्ला और गेंद का सही संपर्क किया, खुद को बैलेंस में रखा और गेंद को मोड़ा फाइन लेग के ऊपर से. 4 रनों का सिलसिला जारी. स्कोर आगे बढ़ रहा है. अभी तक 50 रन पूरे हुए. तालियां होनी चाहिए. अरुणदादा मोहिते 50 रन इस टीम के पूरे. 3 विकेट की नुकसान. अंतिम ओवर 3 गेंद. अभी भी 3 गेंदों का सामना बाकी है. तो मैंने मैच के प्रारंभ में 55 के आसपास का स्कोर मांगा था, तो देखना पड़ेगा यहां पर 3 गेंद अभी भी शेष है. 50 रन पूरे हो चुके. अगली 3 गेंदों का सामना. गेंदबाज को कहीं ना कहीं अपना वर्चस्व सिद्ध करना पड़ेगा. अच्छी गेंद यहां पर ऑफ स्टंप के बाहर की गेंद के ऊपर एक जबरदस्त प्रहार और गेंद जा रही है पॉइंट कवर बाउंड्री लाइन के बाहर दंदनाती हुई 4 रनों के लिए. खूबसूरती के पास ग्रेट टाइमिंग, ब्यूटीफुल स्ट्रोक, हैंडसम बैटिंग का यहां पर बेहतरीन नजराना पेश कर रहे दोनों बल्लेबाज. अपनी अपनी स्वाभाविकता को यहां पर जरूर सिद्ध कर रहे हैं. भूमिपुत्र का एक भव्य दिव्य मैदान और इस मैदान के अंदर स्वाभाविकता को सिद्ध करने के लिए हर एक खिलाड़ी अपने अपने गांव के अपने अपने व्यक्तिगत नाम के लिए इस मैदान के अंदर हर एक जन अपना परफॉर्मेंस कर रहे हैं. क्योंकि शेक्सपियर विलियम्स भी कहते द वर्ल्ड इज अ स्टेज, लाइफ इज अ ड्रामा, मैन इज एक्टर एंड गॉड इज डायरेक्टर. हम एक एक अपना इस धरती रूपी मंच पर आकर अपना परफॉर्मेंस कर रहे हैं, खुद को सिद्ध कर रहे हैं. राउंड द विकेट. ओ बढ़िया टाइमिंग, ग्रेट टाइमिंग, वेरी एक्स्ट्रा ब्यूटीफुल स्ट्रोक. कैच के लिए मौका और ये मौके का लाभ नहीं उठा पाए. गेंद क्लियर कर रही है सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई 6 रनों के लिए. ब्यूटीफुल टाइमिंग. बल्ला और गेंद का सही संपर्क. लोहा पारस के संपर्क में आने के बाद जिस प्रकार सोना बनना स्वाभाविक, उसी प्रकार गेंद और बल्ले का सही संपर्क. सीधा गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. अमोल, अमोल यानी उसका कोई मोल नहीं होता है. ओ अमोल, अमोल का मोल कोई कर नहीं पाएगा. ऑफ स्टंप के इस बार देखो थोड़ा सा बीट करना चाहते थे, लेकिन रनआउट के रूप में यहां पर खतरा हो सकता. विकेट का पतन. अमोल बैक टू द पेविलियन. इसी के साथ चौथा विकेट का पतन. और स्कोर आगे बढ़ता हुआ. अरुणदादा मोहिते 11 का स्कोर 60 रन. तर नुकतेच ज्यांचं आगमन होते आम्ही आमंत्रित करतोय पाटील टेम्पो उद्योग समूहाचे मालक रवींद्रजी पाटील यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की वेलकम रवींद्रजी पाटील, आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या देखील 32 शिरा रबर बॉल प्रीमियर लीग 2024 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित या. धन्यवाद. नाणेफेकीचा कॉल टाकण्यासाठी आर्यन एलेव्हन्स विरुद्ध शंभो वाकेश्वर स्पोर्ट्स या दोन संघांचे संघनायक इथे समालोचन कक्षाला भेट द्या. टॉस का बॉस या मंचावरती नाणेफेकीचा कॉल टाकला जाईल. शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली आदरणीय रघुनाथजी करमळकर सर आणि यांचा देखील एक विशेष शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आलेल्या प्रत्येक घटकाचा सन्मान या ठिकाणी केला जातो, कारण आपल्या भारत देशाची परंपरा आहे आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे
अतिथी देव भव आणि आलेल्या प्रत्येक मान्यवराचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जातोय। तर मी विनंती करेन की रेवण दादा आपल्या शुभ हस्ते रघुराजी करमळकर सर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार शाल आणि सौंदर्य प्रेमाचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन शुभ सन्मान या ठिकाणी होतोय। रघुनाथजी करमळकर सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतो। त्यानंतर कराड ग्रामीण क्रिकेटचे खजिनदार आदरणीय संदीपजी दबडे साहेब यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय। आज खऱ्या अर्थाने 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन चे विद्यमान अध्यक्ष संदीप दादा पाटील यांचं कौतुक करावं लागेल, कारण असं पहिला अवलिया आहे ज्याने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला एकत्रित केलं, म्हणूनच आज हे शुभ सन्मान आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतात। त्यानंतर रवींद्रजी पाटील यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल, जे पाटील टेम्पो उद्योग समूहाचे मालक आहेत रवींद्रजी पाटील, आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय। देखील मान्यवर आणि स्पर्धा मात्र खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रामधील एक मानाची अभिमानाची स्पर्धा म्हणून देखील उदयास आली। अमरजी पवार यांचा देखील शुभ सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होतोय। एक चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते। ओ टू कॉम्बॉक्स धन्यवाद। पुन्हा एकदा आपण सर्व उपस्थित जमलेले तमाम मान्यवरांची मांदियाळी व्यासपीठावरती आपण पाहतोय। स्वागत करतो आम्ही आपुले शब्दसुमनांच्या या वर्षावाने, आनंदिले वातावरण अवघे इथिले, अतिथींच्या या आगमनाने। अतिथी देवो भव ही आमची भारतीय प्राचीन संस्कृती आहे, आणि या संस्कृतीला धरून आपण क्रिकेटच्या माध्यमातून सर्वजण इथे एकत्र आलात। नाणेफेकीचा कॉल टाकण्यासाठी आर्यन एलेमेंट्स आलेत ना, तर धन्यवाद। नाणेफेकीचा कॉल आता टाकला जाईल। पुन्हा एकदा आपण हिंदी मराठीतून समालोचन करण्याची मला इथे संधी भेटली, त्याबद्दल प्रतिश्रा क्रिकेट असोसिएशनचं मी हार्दिक सहर्ष स्वागत करतो, हार्दिक आभार व्यक्त करतो। माझी या मराठीची बोल कौतुके, अमृता परी पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवी। पहिला चेंडू यावेळेस पहा लॉफ केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव अंकित होते। पहिल्या चेंडूवरती दुसरी ही धाव इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते। दोन्ही बॅटरच्या मध्ये पहा अतिशय संतुलन पाहायला मिळते, आणि विजय पावले मला वाटतं गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत। अगदी जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक आतुरता असते। या महान खेळाडूंची क्षमता काय आहे, त्यांची गोलंदाजी करण्याची स्टाईल काय आहे, हे पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक आवर्जून मॅच पाहण्यासाठी इथे उपस्थित असतो, आणि तोच प्रयास या ठिकाणी चांगली सफल ओव्हर करण्याचा प्रयत्न करतील का। यावेळेस पहा चेंडू पडल्यानंतर थोडासा स्किट झाला आणि लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा। एक अनुभवी गोलंदाज आहेत विजय पावले सर, मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रासारख्या स्पर्धा गाजवतात। सचिन तेंडुलकर सरांची देखील त्यांची मला वाटतं भेट झाली असंही मला ऐकायला भेटलं होतं। पुन्हा एकदा आणि इथे पहा चांगली गोलंदाजी, बॅटर्सला थोडंसं कन्फ्यूज करून टाकलं। पुन्हा एकदा ऑन साईडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू, 3 खेळाडू एकत्र आले, तिसरी धाव कंप्लीट होईल का, आणि हा प्रश्न चिन्ह असताना देखील चौथी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातोय। दरम्यान 3 धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल। दोन्ही बॅटर्स अगदी चतुर, अगदी हुशारीने इथे खेळ करताना पाहायला मिळत आहेत, की गवतामध्ये चेंडू थोडासा मैदानाच्या भौतिक वातावरण अगर पाहिलं तर थोडंसं आउटफील्ड थोडंसं घास वाढलेलं आहे, त्यामुळे थोडासा चेंडू कुठेतरी थांबला जातो, आणि ती कन्फ्युजेशन क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। तत्पूर्वी
फलंदाज या सर्व गोष्टींचा लाभ उचलताना पाहायला मिळाले. थोडासा आवाज कर ना. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती विजय पावले यांचा जबरदस्त यॉर्कर पाहायला मिळाला. पायावरती चेंडू आढळल्यानंतर शॉर्ट फाईन लेगला चेंडू गेला. 1 धाव अंकित होते. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळते. 7 या अंकावरती जिंकण्यासाठी आपण पाहिलं सर्वप्रथम अरुणदादा मोहिते स्पोर्ट या संघाने प्रथम बॅटिंग केल्यानंतर 61 धावांचं एक लक्ष ठेवलं होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना पहा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू. इथे मात्र 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो. इथे काय घडतंय दरम्यान दुसरीचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करताना दोन्ही बॅटर्स पाहायला मिळत आहेत. दोन्ही बॅटर्स मध्ये एक चांगलं ताळमेळ पाहायला मिळतंय. 61 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. विजय पावले यांच्या हातामध्ये चेंडू आहे. त्यामुळे मोठमोठे फटके इथे चौकार आणि षटकारांची आतषबाजी तुम्हाला करायला भेटणार नाही कारण एक अनुभवी गोलंदाज आहे तुमच्या समोर. त्यामुळे या गोलंदाजाला प्रत्येक वेळी कोणता चेंडू टाकायचा आणि बॅटर्सला कशा पद्धतीने कन्फ्यूज करायचं याचं अवलोकन आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र गाजवलेला आहे या गोलंदाजाने. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा विजय पावले. ओहो आय विल डेफिनेटली क्लीन बोल्ड आणि विजय पावले यांचा एक जबरदस्त यॉर्कर. मी सांगितलं होतं की या गोलंदाजाचा प्रतिकार करणे म्हणजे तुम्हाला काहीतरी स्वतःची सावधानता बाळगूनच क्रिकेट खेळावं लागेल आणि पिचवरती उतरावं लागेल. आणि इथे मात्र एक यशस्वी गोलंदाजाचं प्रात्यक्षिक दाखवत असताना विजय पावले सफल. संघाची धावसंख्या पहिलं षटक प्रगतीवरती आहे. 9 धावा स्कोरबोर्डवरती लागलेत. 5 चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं षटक आहे. 9 धावा स्कोरबोर्डवरती लागलेत आणि पाहूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू विजय पावले विरुद्ध नवीन बॅटर्स हर्षद काळोखे. पाहूया हर्षद म्हणजे खरोखर हर्ष उल्हास निर्माण करणारं धाडसी व्यक्तिमत्व. जेव्हा मैदानाच्या दिशेने बॅट घेऊन जातो तेव्हा काहीतरी नवीन प्रेक्षकांना मनोरंजन आपल्या बॅटमधून करून देतील का हा एक उत्साह बॅटर्सकडे आहे का हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. हर्षल पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू विजय पावले बॉलिंग ट्रॅकवरती तयार. ओहो ग्रेट टायमिंग आणि बॅटचा एक जबरदस्त किनारा लागल्यानंतर मला वाटतं बॅटर्सला आउट ना परतावं लागतंय. अगदी बॅटची लिडिंग एज विजय पावले पहा अगदी जबरदस्त गोलंदाज अनुभव आहे म्हणून तर क्रिकेटमध्ये एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर हा शब्दप्रयोग का केला जातो कारण तुमच्याकडे अनुभव जर असेल ना तर भल्या भल्यांना गारद करण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे ती सिद्ध करताना इथे मात्र विजय पावलेंच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिलं षटक विजय पावलेंचं समाप्त आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या अंकावरती स्थिर आहे. पहिलं षटक संपलंय. जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहूया नवीन बॅटर्स मैदानाकडे रवाना होताना पाहायला मिळतोय. पाहूया सागर यांची बॅटिंग. नक्कीच सागराप्रमाणे विशाल असा परफॉर्मन्स करावा लागेल मला वाटतं कारण जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष आहे आणि समोर विजय पावले सारखा एक जबरदस्त अनुभवी खेळाडू तुमच्या विपक्षीय खेळतोय. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल आणि मोठी धावसंख्या उभारून एक जिंकण्यासाठी टिट फॉर टॅट उत्तर देण्याचा प्रयत्न या षटकामध्ये जरूर केला जाईल अशी माझी मानसिकता. ओव्हर द विकेट दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू गोलंदाज रोहन. ओव्हर द विकेट. ओ ग्रेट टायमिंग व्हेरी व्हेरी एक्स्ट्रा ब्युटिफुल स्ट्रोक. काव कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे फेदून दिले चेंडूला. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर्स मला वाटलं होतं की या षटकामध्ये तुम्हाला कुठेतरी उणीव भरून काढावी लागेल कारण विजय पावले यांचं षटक अगदी चांगल्या प्रकारे हाताळल्यानंतर या षटकामध्ये तुम्हाला त्या धावा कव्हर कराव्या लागतील आणि तोच निर्धार स्पष्ट करताना पहिल्या चेंडूवरती आक्रमण करताना रोहन यांच्या बॅटमधून एक काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या मधून मारलेला हा षटकार अगदी प्रेक्षणीय आहे. सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा फटका आहे. पाहूया पुढचा चेंडू विशाल.
गोलंदाजी ट्रॅकवरती रोहन विशाल यांची बॅट कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते आणि हा प्रयत्नच करावा लागेल. ओ यावेळेस देखील पहा कॅचची नामी संधी चालून आलेली आहे आणि इथे काय करते हे पाहणं अतिशय रंजक होतं आणि इथे कोणतीही चूक न करता लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि इथे देखील पहिल्या चेंडूवरती मला वाटतं गडी बाद होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद, पहिल्या चेंडूवरती षटकार. अगदी ताकदीने स्ट्रोक खेळला होता परंतु इथे मात्र जास्त वेळ चेंडू हवेमध्ये गिरक्या घेत होता आणि क्षेत्ररक्षकाने मात्र कोणतीही चूक न करता अगदी सरळ आपल्या शुभ हस्ते चांगली कॅच कॅरी केली आहे आणि गडी बाद होतोय. विशाल दुसरं षटक प्रगतीवरती. पाहूया नवीन बॅटर्स मैदानाकडे जातोय. विजय पाहूया विजय आपल्या वेगळ्या शैलीने फलंदाजी करून आपल्या संघाला 61 धावांचं जे लक्ष्य आहे या लक्ष्याचा पाठलाग करताना तुम्हाला झंझावात हा सातत्य ठेवावंच लागेल कारण मोठी धावसंख्या आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद अशा पद्धतीने एक मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेस देखील हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी सावधानता बॅटर्सकडे होती. विजय पावले थोडेसे लेग बाईटच्या रूपाने एक धाव अंकित होते. एक धावसंख्येने पुन्हा एकदा दादा बॉईज या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 16. 2 गडी बाद 16. पाहूया दुसरं षटक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना ओव्हर द विकेट. यावेळेस थोडासा बाउन्सर चेंडू पाहायला मिळाला. थोडासा गतिहीन म्हणायला काय हरकत नाहीये आणि चेंडूची लाईन आणि लेंथ दिशा या गोष्टीवरती खऱ्या अर्थाने गोलंदाजांना कुठेतरी आपलं लक्ष केंद्रित करावं लागेल कारण असे चेंडू जेव्हा तुम्ही टाकता तेव्हा विपक्षीय संघाला एक एक धाव त्यांच्या देखील अकाउंट्समध्ये ॲड होत जाते. त्यामुळे अशा धावा रोखणं गोलंदाजाला अगदी स्वाभाविकतेने गरजेचं आहे. यावेळेस देखील फिरकी घेतली आहे. कॅचची नामी संधी आहे का ट्राय केलाय परंतु इथे मात्र अयशस्वी ट्राय. एक धाव अंकित होते. दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तिसरी ही धाव घेतील का हा प्रश्नचिन्ह असताना देखील इथे मात्र 3 धावा कंप्लीट होत आहेत. प्रयत्न करावा लागेल कारण कोशिश करणे वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करो, कोशिश केल्यानंतर तुम्हाला यश हे मिळणारच. हा या सृष्टीच्या रणांगणावरतील युनिव्हर्सल सत्य आहे. त्यामुळे प्रयत्न करा, आपोआप यश तुमच्या मागे धावत येणार यामध्ये कोणतीही शंका नसेल आणि तो प्रयत्न इथे करताना दोन्ही बॅटर्स पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद, तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा 3 धावा अंकित होत आहेत. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या अंकावरती. इथे मात्र पहा चेंडू पंच दर्शवतात. चांगला चेंडू, चांगला भेदक गोलंदाजीचं प्रात्यक्षिक इथे पाहायला मिळतंय गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. आणि इथे मात्र थोडासा मॅच मध्ये कुठेतरी गोलंदाजाचं वर्चस्व इथे पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. एका पाठोपाठ एक डॉट बॉल जातात त्यामुळे आक्रमण गोलंदाजाचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध होताना पाहायला मिळते. इथे मात्र काय करते विजय पावले पाठी होते. विकेट किपरिंग अगदी जबरदस्त आणि म्हटलं जातं ना की एखादा अनुभवी व्यक्ती जर तुमच्याकडे असेल तर तो तुमचा संघ कोणत्याही स्थितीमध्ये बलाढ्य बनायला वेळ लागणार नाही आणि ते सिद्ध करत असताना दोन्ही संघ एकमेकासमोर उभे आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 धावांच्या पाठलागा करण्यासाठी दोन संघामध्ये जे चाललेलं तुल्यबळ युद्ध आहे. 21 धावा स्कोरवरती लागले आहेत. 2 षटकं समाप्त झालेली आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 40 धावसंख्येची गरज. पाहूया हे षटक फार महत्त्वाचं असेल. मला वाटतं दादा बॉईज या संघासाठी हे षटक अतिशय महत्त्वाचं असेल. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती श्रीतेज. यावेळेस ऑनसाईडच्या दिशेने चेंडू भिरकावलाय. 1 धाव अंकित होते. दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला जातोय का प्रश्नचिन्ह असताना स्ट्रायकिंग एंडला जे बॅटर्स आहेत त्यांनी थांबवलंय
काहीतरी त्यांच्याकडे अनुभव आहे आणि तो अनुभव आपल्या कर्तव्यातून सिद्ध करण्याची एक मानसिकता इथे पाहायला मिळते. कारण मोठमोठे फटके त्यांना माहीत असेल की शेवटचं षटक कोण घेऊन येणार, यापेक्षा हे षटक अतिशय महत्त्वाचं आहे. हेच एक सिद्ध करावं लागेल. इथे चांगलं प्रात्यक्षिक, चांगली फलंदाजी करावी लागेल. 5 चेंडूचा खेळ या षटकातील बाकी पाहूया. लेफ्ट आर्म इथे मात्र भिरकावलाय. चेंडू चाललाय यावेळेस स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय आणि एक दमदार स्ट्रोक पुन्हा एकदा बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. षटकार येतोय. पंच देखील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. नो बॉल चेक करतायत. आणि इथे मात्र थर्ड अंपायर डिसिजन आहे. नो बॉलचा इशारा येतोय आणि पुन्हा एकदा फ्री हिट मिळेल. आहा, जबरदस्त एक्स्ट्रा बोनस दिवाळीच्या अगोदर. आता गणपतीचा सण येतोय तरी इथे मात्र सर्वजण आतुर आहेत की बाप्पाचं आगमन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. इथे गणरायाला आगमन होताना एक वंदनीय असेल. पुन्हा एकदा षटकार येतोय. हे पहा वंदन. चेंडू चाललाय यावेळेस दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे. अगदी फाईन लेग्स क्लिअर करतोय 4 धावसंख्येने. नो बॉल होता. नो बॉल अर्थातच फ्री हिट आणि फ्री हिट वरती खेळलेला हा जबरदस्त हिट म्हणजेच चौकार आणि या चौकारांशी संघाची धावसंख्या पुढे सरकतीये 33 या अंकावरती. पहा, जिंकण्यासाठी 61 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मी सांगितलं होतं की हे षटक बॅटरसाठी अतिशय महत्त्वाचं असू शकतं आणि महत्त्वाच्या षटकामध्ये अगदी खोऱ्याने धावा ओढण्याचा आणि घेण्याचा प्रयत्न कदाचित बॅटर्स सागर, मी मगाशी सांगितलं होतं सागरला विशाल व्हावं लागेल. सागराप्रमाणे आपल्या संघासाठी लढावं लागेल. 10 चेंडूचा खेळ बाकी. 28 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. सागर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने मला वाटतं की दादा बॉईज हा संघ एक आत्मविश्वास बाळगून असेल. कारण स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे त्यामुळे त्यांच्याकडे कोणती तरी विशेष अशी मानसिकता आहे आणि लढण्याची एक जिंकण्याची एक क्षमता आहे. ही क्षमता सिद्ध करत असताना संघर्ष होतोय. पुन्हा एकदा स्टेट ट्राय. चेंडू चालला इथे मात्र लॉंग ऑनला 1 धाव अंकित होते. दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला जातोय. विजय पावले येत आहेत परंतु थोडासा पाय स्किड झाल्यानंतर थ्रो माघारी घेतला. त्यांना माहीत आहे ही चूक झाली तर पुन्हा एकदा चौका जाऊ शकतो. स्वतःच्या अवयवावरती देखील कित्येक वेळा नियंत्रण राखावं लागतं आणि हे नियंत्रण आपण पाहतोय. विजय पावले यांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोचते 35 अंकावरती. पाहूया 35 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवरती. तिसरं षटक प्रगतीवरती. इथे मात्र कॅचची नामी संधी आहे आणि इथे मात्र चेंडू हाताला स्पर्श करून सरळ चाललाय. समालोचन कक्षामध्ये बसलेले मान्यवरांचा इथे सन्मान होतोय 4 धावसंख्येने आणि संघाची धावसंख्या या 4 धावसंख्येबरोबरच अतिशय पुन्हा एकदा गिअर चेंज केलाय. 4थ्या गिअरमध्ये गाडी आणली आहे. 39 39 लॉस ऑफ 2 विकेट 3 विकेट. अरे मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. केवल पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. हौसला पहा किती जबरदस्त. आणि इथे मात्र चेंडू गॅप शोधलाय. 1 धाव अंकित होते. दरम्यान गल्लीमधून चेंडू काढायचा प्रयत्न होता. इथे मात्र आउटफील्ड वरती हिरवळ असल्यामुळे इथे मात्र 2च धावेवरती बॅटरचा समाधान व्यक्त करावं लागतंय. कारण सागरला ही माहीत आहे की मला इथे प्रत्येक वेळी प्रत्येक चेंडूचा सामना करायला लागला तरी चालेल परंतु मी युद्धामधून एक पाय माघारी घेऊ शकत नाही. आणि हे खऱ्या योद्धाचं लक्षण असतं. खऱ्या योद्ध्याची लक्षणं हीच असतात. संघर्ष करा, यश तुमच्या पाठी असतं आणि यश संघर्षाच्याच पाठीमागे धावत असतो. त्यामुळे संघर्ष इथे सागरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना संघाची धावसंख्या 41 जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. पाहूया पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि इथे जबरदस्त प्रहार केला जातोय. चेंडू चाललाय पॉइंट कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर दणदणीत 1 2 3 बॉल सीमारेषेच्या पलीकडे. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वेग घेताना पाहायला मिळते. 45 अंकावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. क्या बात है, जबरदस्त
जबरदस्त आक्रमण दोन्ही बॅटरच्या माध्यमातून, खास करून सागरने मगाशी सांगितलं होतं की हे षटक महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाच्या षटकामध्ये त्यांनी जो आपला परफॉर्मन्स दाखवला तो खऱ्या अर्थाने संघाला आवश्यक असणारी धावसंख्या आपल्या हातामध्ये घेतली, गोळा केली. शेवटचे 6 चेंडू, 6 चेंडूमध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. 16 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पाहूया शेवटचं निर्णायक षटक, महत्त्वाचं षटक आणि हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाला काय गरज. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण एक चांगलं संगीत ऐकलं. 32 शिराळ्याचे योद्धा मैदानाच्या आतमध्ये आपला परफॉर्मन्स दाखवताना पाहायला मिळतात. जिंकण्यासाठी 6 चेंडू निर्णायक षटक आहे आणि 16 धावांची गरज आहे. गोलंदाजाला आपली क्षमता इथे सिद्ध करावी लागेल. इथे मात्र लढावं लागेल, इथे मात्र झगडावं लागेल. जिंदगी छकमों से भरी है यारो, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल सागर जैसे मैच जीतने के लिए लड़ना सीख लो. सागर पहा लढतायत. राऊंड द विकेट. ओ यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र लॉंग ऑफ सीमारेषेच्या लगत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि 1 धाव अंकित होती. हीच खरी गरज मला वाटतं. सागरने हा 1 धाव खेळला कारण इथे अशाच रणनीतीची गरज होती. कारण सागरकडे विश्वास आहे, आत्मविश्वास आहे. आपल्या वैयक्तिक 21 धावासंख्येवरती खेळतायत, त्यामुळे 25 या धावासंख्येवरती सरकलेत सागर. आणि 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूमध्ये 15 धावासंख्या जिंकण्यासाठी अत्यंत आवश्यक धावासंख्या दोन्ही संघाकडून इथे मात्र संघर्ष करावाच लागेल. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा सागर विरुद्ध अजय. ओहो, सागर यांच्या बॅट मधून एक जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 धाव अंकित होते. दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि इथे हा नाही ना म्हणता पहा इथे मात्र गडी बाद होईल रनआउटच्या रूपाने. दोघांनी देखील इथे क्रीज सोडायचं होतं. मला वाटतं इथे काय घडलं हे प्रश्नचिन्ह पंचांसमोर आहे. पंच आपणाला डिसिजन देतील, प्रेक्षकांनी गोंधळ करायचा नाहीये. पंचांचं डिसिजन अंतिम असेल. सर धावा किती? 2 धावा. 2 धावसंख्येने संघाचा स्कोरबोर्ड पहा हलता ठेवण्याचा प्रयत्न इथे दोन्ही बॅटर्स. पुन्हा एकदा सागर आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी अगदी कसोशीने प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. त्याबरोबरच गोलंदाज अजय याला आपली स्वाभाविकता ती सिद्ध करावी लागेल. पुन्हा एकदा ऑनसाइडच्या दिशेने भिरकावलेला चेंडू 1 धाव अंकित होते. दरम्यान दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि बघता 2 धावा अंकित होत आहेत स्कोरबोर्डवरती. आणि अजय यांची एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अजय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण सागर सारखा एक धुवाधार स्ट्रोक खेळणारा बॅटर्स अगदी दुसऱ्या घेरवरती आणून ठेवला आणि इथे मात्र दोन्ही संघ जिंकण्यासाठी अगदी सावधानतेने क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शेवटचं षटक आहे, 4थं षटक
चालू आहे प्रगतीवरती संघाची धावा संख्या 50 या अंकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. पाहूया प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. राऊंड द विकेट. ओ ग्रेट टायमिंग, एक्स्ट्रा ब्युटिफुल, व्हेरी व्हेरी एक्स्ट्रा ब्युटिफुल स्ट्रोक आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे चेंडूला फेकून दिले आणि इथे येतोय मात्र एक धमाकेदार षटकार. अगदी साठी सर्व प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करताय. अजय पाहूया गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 धावांची गरज आहे. पहा जिंकण्यासाठी दोन्ही संघ आतुर. हो अगदी जबरदस्त स्ट्रोक इथे पाहायला मिळतोय. इथे मात्र एक धावांकित होईल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा घेताना इथे मात्र आघात होताना पाहायला मिळतोय. रनआउटच्या स्वरूपात इथे गडी बाद होताना पाहायला मिळाला आणि इथे मात्र सामना अतिशय रोमांचक होत चाललेला आहे. दादा बॉईज एलिमेंट्स विरुद्ध अरुण दादा मोहिते स्पोर्ट या 2 संघांदरम्यान चाललेली ही चुरस. कंपल्सरी चेसिंग आहे याची दक्षता दोन्ही बॅटर्सने घ्यायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे. सामना आणि सामना जेव्हा टाय जर झाला शेवटच्या चेंडूवरती 4 धावांची गरज आहे आणि इथे मात्र चौकार येतोय तर मॅच जिंकली जाते आणि इथे मात्र 3 धावा घेतल्या जातील तर सामना टाय होतोय आणि एक पॉइंट दोन्ही संघांना दिले जातील याची दोन्ही संघाने दक्षता घ्या. कारण लीग स्पर्धेतील हा सामना चालू आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा अराउंड द विकेट टाकण्याचा प्रयत्न. अजय विरुद्ध पुन्हा एकदा सागरच आहेत का? वा रे वा, सागर आणि अजय. अजय या नावाचा उल्लेख भारतीय परंपरेमध्ये मोठं नाव अर्थात अजय आणि सागर म्हटलं की तो सागर विशारच असतो आणि हे दोन्हीही योद्ध्यांना आपला परफॉर्मन्स या शेवटच्या चेंडूवरती करायचा आहे. आपल्याला माहिती असेल शारजामध्ये 1987 साली आपण पाहिला असेल शेवटच्या चेंडूवरती जावेद मियादादने एक उत्तुंग असा षटकार खेचला होता. हो यावेळेस पहा चेंडू कुठे, पंच काय करतायत याकडे जास्तीत जास्त लक्ष असेल आणि इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. बॅटर्स थोडेसे पुढे गेले, बॅट थोडीशी मागे घेतली, चेंडूला सोडून दिलं आणि इथे मात्र ऑफसाइड दी ऑफस्टंप वाईडचा इशारा येतोय पंचांकडून आणि वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न जरी केला असता तरी कुठेतरी बॅटर सफल झाले होते. थोडासा चेंडू टर्न झाला ऑफस्टंपच्या बाहेर आणि इथे मात्र पंचांकडे कोणताही विकल्प नव्हता, वाईड शिवाय पर्याय नव्हता आणि इथे मात्र 1 धाव अंकित होते. शेवटचा चेंडू 3 धावांची गरज. पाहूया सागर विरुद्ध अजय. युद्ध निखराने लढण्याचा प्रयत्न दोन्हीकडून होतोय. राऊंड द विकेट. हो यावेळी जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आणि इथे मात्र सामना जिंकलेला आहे तो म्हणजे दादा बॉईज या संघाने. अरुण दादा मोहिते स्पोर्ट या संघाने हा सामना जिंकलेला आहे आणि दादा बॉईज हा संघ अतिशय प्रखर्षाने लढला आणि जिंकलेला संघ अरुण दादा मोहिते स्पोर्ट. या दोन्ही संघांनी संघर्ष केल्याबद्दल 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने समालोचन कक्षाच्या वतीने दोन्ही संघांचं हार्दिक सहर्ष स्वागत असेल. तर यापुढे जाऊया आपण. पुढचा सामना असेल आर्यन एलिमेंट्स विरुद्ध शंभू वाकेश्वर स्पोर्ट या 2 संघांदरम्यान असेल. आपण पाहतोय ही भव्य दिव्य देदी